शेअर मार्केटमध्ये भरपूर वेळा तुम्ही ऐकलं असेल स्मार्ट मनी आहे तरच मार्केट चालतं, पण नेमका हा स्मार्ट मनी म्हणजे काय? चला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आणि कसा या स्मार्ट मनीचा उपयोग करून आपण देखील शेअर मार्केटमधून लाखो करोडो रुपये कमवू शकतो ते आपण जाणून घेणार आहोत. जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर सारा पैसा आहे म्हणजेच त्याच्याकडे स्मार्ट मनी आहे असं होत नाहीये. स्मार्ट मनी असणं आणि भरपूर सारे पैसे असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर सारे पैसे आहेत, 50 करोड 100 करोड, आणि तो जर शेअर मार्केटमध्ये गुंतवत असेल तर त्याला आपण स्मार्ट मनी बोलणार नाहीये. का? कारण त्याला कंपनीची बॅलन्स शीट वाचता येत नाहीये, त्याला प्रॉडक्ट काय आहे ते माहित नाहीये, तसेच कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे हे देखील माहित नाहीये, आणि तरी देखील तो गुंतवणूक करत आहे तर त्याला आपण स्मार्ट मनी बोलत नाही. पण त्याच विरुद्ध जर एखादी म्युच्युअल फंडकारी कंपनी असेल किंवा मोठी इन्स्टिट्यूशन आहे आणि ती जर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असेल तर त्याला आपण स्मार्ट मनी बोलणार आहोत. का? कारण यांच्याकडे रिसर्च अनालिस्ट टीम असते, कंपनीचे अनालिसिस करण्यासाठी वेगवेगळ्या टीम्स राहतात. उदाहरणार्थ प्रॉडक्ट रिसर्च टीम, मॅनेजमेंट डिस्कशन बरोबर हे बोललं जातात, कंपनीची ग्रोथ कशी होणार आहे भविष्यात, तसंच इकॉनॉमी आता काय आहे, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय, यांसारख्या भरपूर साऱ्या गोष्टींचा विचार करूनच ती मोठी इन्स्टिट्यूट ठरवते की त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची का नाही करायची. मग प्रश्न असा येतो की हे मोठे इन्स्टिट्यूशन कोण आहे? तर त्यातील सर्वात पहिलं इन्स्टिट्यूशन म्हणजे म्युच्युअल फंड. भारतामध्ये आज देखील लाखो लोक महिन्याला 500 रुपये, 1000 रुपये, 5000, 10,000 रुपये जे आहेत याची SIP करतात, आणि हा सर्व पैसा जो जातो तो म्युच्युअल फंड कंपन्यांकडे जातो, आणि तो म्युच्युअल फंड ठरवतो की कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची. पण तो म्युच्युअल फंडचा मॅनेजर एकटा ठरवत नाहीये, त्याच्याकडे 50 अनालिस्ट राहतात, रिसर्च टीम राहते. म्युच्युअल फंडचे लोक जे आहेत ते डिरेक्टली कंपनीच्या मॅनेजमेंट बरोबर बोलू शकतात, अपकमिंग कोणते प्रॉडक्ट येणार आहेत, सर्व्हिस येणार हे पाहू शकतात, इकॉनॉमिक रिफॉर्म काय काय होणार आहेत, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी काय काय आहेत, यांसारख्या भरपूर गोष्टींचा अभ्यास करून ते म्युच्युअल फंड ठरवते की कोणत्या कंपनीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची आणि किती कालावधीसाठी करायची. दुसरं मोठं इन्स्टिट्यूशन म्हणजेच जे आहे बँक. आता बँकेबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला फक्त वाटतं की लोन देणारी एक संस्था आहे, पण असं नाहीये. त्याच्याकडे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड, कंपनीचे बॉन्ड, मनी मार्केट यांसारख्या वेगवेगळ्या गोष्टी राहतात ज्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे. त्यामुळेच बँका सुद्धा जे आहे ते आज शेअर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात जे आहे ते गुंतवणूक करतात, आणि जेव्हा हे गुंतवणूक करतात तेव्हा देखील शेअर मार्केट वाढतं किंवा कमी होतं. तिसरं मोठं इन्स्टिट्यूशन आहे इन्शुरन्स कंपनी. भारतामध्ये LIC, SBI लाईफ, HDFC लाईफ, ICICI प्रुडेन्शियल यांसारख्या कंपनीमध्ये लाखो लोक जे आहेत ते त्यांचं हेल्थ इन्शुरन्स कव्हर करतात, आणि त्यामुळे या कंपन्यांकडे भरपूर सारा पैसा येतो, आणि त्यामुळे या कंपन्या ज्या आहेत या देखील शेअर मार्केटमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करतात, आणि त्याच्यामुळे देखील शेअर मार्केटवर परिणाम होतो. पुढचं मोठं इन्स्टिट्यूशन आहे ते म्हणजे हेज फंड. हे एक अग्रेसिव्ह फंड आहे, याच्यामध्ये ते लॉंग पोझिशन घेतात, शॉर्ट पोझिशन, हे डेरिव्हेटिव्हचा वापर करतात, ऑप्शनचा वापर करतात. त्यांच्याकडे लिव्हरेज जास्त असतं आणि हे जास्त रिस्क घ्यायची तयारी ठेवतात. त्याच्यामुळे देखील हे जे आहे जेव्हा मार्केटमध्ये एंट्री करतात तेव्हा मार्केटची व्हॉलॅटिलिटी वाढते. आणि सर्वात शेवटचं म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, ज्यालाच FIIs बोललं जाते, जे मार्केटला ड्राईव्ह करतात. याच्यामध्ये सर्वसाधारण भारत देश सोडून भारताच्या बाहेरच्या देशातील जेव्हा कंपन्या असतील म्हणजे अमेरिका, युरोपियन कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज, जपान यांसारख्या देशांमधून जेव्हा एखादी इन्स्टिट्यूशन भारतामध्ये पैसे गुंतवते तर त्यांना FIIs बोललं जातं. आता जेव्हा यांसारख्या कंपन्या ज्या आहेत किंवा इन्स्टिट्यूशन आहेत भारतामध्ये गुंतवणूक करतात तेव्हा ते हजारो करोडोंची डेलीची खरेदी विक्री करतात. त्याच्यामुळे देखील जे आहे ते शेअर मार्केटमध्ये आपल्याला चढ उतार पाहता येतात. पण याचा अर्थ असा नाहीये की फक्त FIIs नी खरेदी केलं म्हणून आपण ते विकत घेणं चुकीचं आहे. त्याचबरोबर आपल्याला बाकी गोष्टी देखील पाहायच्या आहेत. रिटेल इन्व्हेस्टर प्राइस पाहतो, स्मार्ट मनी बिझनेस पाहतो. रिटेल इन्व्हेस्टर न्यूज पाहतो तर स्मार्ट मनी डेटा पाहतो. रिटेल इन्व्हेस्टर जो आहे तो इमोशनने ट्रेड करतो, पण स्मार्ट मनी जे आहे ते सिस्टीमने ट्रेड करतो. स्मार्ट मनी कसे काम करतो? लोकांना वाटतं मोठे इन्व्हेस्टर एका दिवसात करोडो शेअर विकत घेतात, असं नाही. जर त्यांनी तसं केलं तर सर्व शेअर विकत घेतले तर भरपूर सारी प्राइस वाढेल, त्यामुळे ते अक्युमुलेशन करत राहतात. त्यामुळे मार्केटमध्ये जे आहे ते 4 स्टेज राहतात. सर्वात पहिली स्टेज अक्युमुलेशन, मार्कअप, डिस्ट्रीब्युशन आणि मार्कडाऊन. जसा हा चार्ट दिसतोय आणि या चार्टमध्ये आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते मोठ्या इन्स्टिट्यूशनने जे आहे ते अक्युमुलेशन केलं आहे, प्राइस थोडी वाढत आहे, व्हॉल्यूम थोडा वाढत आहे. रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत ते कंटाळलेले आहेत, पण मोठे प्लेयर जे आहेत ते खरेदी करत आहेत.
त्याच्यानंतर फेज दुसरी ती म्हणजे मार्केट फेज. जेव्हा अक्युमुलेशन करून झाल्यानंतर शेअरची किंमत वाढायला सुरुवात होते, मीडियामध्ये पॉझिटिव्ह न्यूज दाखवल्या जातात आणि या ठिकाणी रिटेल इन्व्हेस्टर खरेदी करायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर तिसरी आहे ती म्हणजे डिस्ट्रीब्युशन फेज. या फेज मध्ये जे आहे ते रिटेल इन्व्हेस्टर सर्वात जास्त उत्साही असतात, पण स्मार्ट मनी म्हणजेच मोठे इन्स्टिट्यूशन जे आहेत इथे त्यांची प्रॉफिट बुकिंग चालू करतात. आणि शेवटची फेज म्हणजेच मार्कडाऊन फेज. याच्यामध्ये जे आहे ती प्राइस कमी होते, रिटेल इन्व्हेस्टर अडकून पडतो आणि स्मार्ट मनीने आधीच शेअर्स विकून भरपूर सारे पैसे कमवलेले असतात. मग स्मार्ट मनी ओळखायचे कसे? तर सर्वात पहिलं, अचानक व्हॉल्यूम वाढला म्हणजे जर एखाद्या शेअरमध्ये अचानक नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात शेअरची खरेदी विक्री झाली तर तेव्हा स्मार्ट मनी इन्व्हॉल्व्ह झाला आपण असं समजूया. प्राइस साईडवेज राहते पण डिलिव्हरी वाढते, म्हणजे शेअरची किंमत वाढतही नाहीये, कमी होत नाहीये, पण शेअरची डिलिव्हरी जी आहे ती वाढत चाललेली आहे. त्याच्यानंतर ब्रेकआउट पूर्वी अक्युमुलेशन. उदाहरणार्थ या शेअरमध्ये पाहायला जर गेलं तर इथं स्मार्ट मनीने जे आहे ते भरपूर सारे शेअर्स विकत घेतले आहेत जून ते सप्टेंबरच्या दरम्यान, आणि त्याच्यानंतर एक ब्रेकआउट आल्यानंतर शेअरची किंमत जी आहे ती भरपूर वाढलेली आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं क्वार्टरली शेअर होल्डिंग पॅटर्न. आता क्वार्टरली शेअर होल्डिंग पॅटर्न जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जसं आपण टिकर टेपवर आल्यानंतर इथे प्रत्येक वर्षाचे आपल्याला जे आहेत ते शेअर होल्डिंग पॅटर्न पाहायला मिळणार आहे. मग याच्यामध्ये म्युच्युअल फंड, FII यांची हिस्सेदारी कशी आहे हे देखील आपण इथे पाहणार आहोत. जसं जून 2025 मध्ये म्युच्युअल फंड 7.8 होते आणि FIIs 10.35 होते, पण तेच जर पाहायला गेलं 2026 पर्यंत म्युच्युअल फंडची हिस्सेदारी 7.17 झाली आणि FII ची हिस्सेदारी 8.82% झालेली आहे. तसेच या पॅटर्न नुसार जर आपण पाहायला गेलं तर FIIs ने या बजाज ऑटो शेअर मध्ये त्यांची हिस्सेदारी कमी करत गेलेले आहे आणि म्युच्युअल फंडने जे आहे त्यांची हिस्सेदारी थोड्या प्रमाणात वाढवलेली आहे. पुढचा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे FIIs DIIs डेटा. आपण जर NSE च्या वेबसाईटला आलो आणि तिथे जर पाहिलं तर DIIs म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने 25 जून 2026 रोजी 21,964 करोड रुपयांचे शेअर्स खरेदी केले आणि 16,000 करोडचे शेअर्स जे आहेत विकले, म्हणजेच त्यांनी नेट 5,000 करोडचे शेअर्स विकत घेतले आहेत. तसेच FIIs ने जे आहे ते 18,324 करोड रुपयांचे शेअर्स विकत घेतले आणि 17,589 करोड रुपयांचे शेअर्स जे आहेत ते विकले, म्हणजेच नेट त्यांनी 734 रुपये करोड म्हणजेच नेट 734 करोड रुपयांची शेअर्सची त्यांनी खरेदी विक्री केलेली आहे. हे झालं एक दिवसाचा डेटा. जर आपल्याला याच्यापेक्षा जास्त डेटा पाहिजे असेल तर मनी कंट्रोलच्या वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला डेली बेसिसवर जो आहे तो डेटा मिळणार आहे. म्हणजे जून 2025, जून 2024, जून 2023 यांसारखा डेटा जो आहे तो प्रत्येक याच्यात आपल्याला भेटणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला कॅश सेगमेंट म्हणजेच इक्विटीमध्ये त्यांनी किती खरेदी विक्री केली, इंडेक्स मध्ये किती केलेली आहे, स्टॉक ऑप्शन मध्ये किती केलेली आहे, हे देखील डेटा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे बल्क डील आणि ब्लॉक डील. याचा अर्थ काय की मार्केटमध्ये कोणते मोठे ट्रेड झालेले आहेत जे, आणि त्याचा डेटा आपल्याला NSEच्याच वेबसाईटला जेव्हा आपण इथे येणार आहोत मार्केट डेटामध्ये आपल्याला बल्क डील आणि ब्लॉक डील हे देखील आपल्याला दिसणार आहे. जर मी एक आठवड्यापूर्वी जर गेलो तर इथं 22 जूनला अबॉट, त्याच्यानंतर यांसारख्या भरपूर कंपन्या ज्या आहेत इथे आपल्याला त्यांच्यावर ट्रेड झालेला दिसणार आहे. त्याच ठिकाणी जर खाली ब्लॉक डील आलं तर ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आता याचा परिणाम कसा होतो हे जर आपण पाहायला गेलं तर मी जर इथं VEDL हा जर शेअर मी चेक केला तर ब्लॉक डील मध्ये नाहीये, पण बल्क डील मध्ये जर मी हा शेअर वेदांता जर पाहायला गेलो 23 जून 2026 रोजी ट्विन स्टार होल्डिंग यांनी 6,50,72,990 शेअर्स जे आहेत यांची विक्री केलेली आहे. आणि याचाच परिणाम जर पाहायला गेलं तर 23 तारखेला या दिवशी जो आहे तो वेदांताचा जो शेअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक 7% जी आहे 7 ते 8% तो शेअर कमी झालेला पाहायला मिळत आहे. यालाच बोललं जातं स्मार्ट मनीने जे आहे त्यांचं प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर येतो पुढचा मुद्दा तो म्हणजेच स्ट्रॉंग अर्निंग. नंतर जे आहे ते
इन्स्टिट्यूशन खरेदी करतात. पण मग हे स्ट्रॉंग अर्निंग आपल्याला कुठे भेटणार आहे, तर याच मनी कंट्रोल मध्ये जेव्हा आपण येणार आहोत तेव्हा लेटेस्ट रिझल्ट मध्ये आपल्याला इथं सर्व कंपन्या आहेत की ज्यांचे लेटेस्ट रिझल्ट आलेले आहेत, या सर्वच्या सर्व कंपन्यांची माहिती आपल्याला मिळणार आहे. मग त्यांचा रेव्हेन्यू किती होता, ग्रॉस प्रॉफिट किती होता, त्याच्यानंतर नेट प्रॉफिट किती होता. उदाहरणार्थ पतंजली फूड्स यांचं मार्च 2026 चा रिझल्ट आणि मार्च 2025 चा रिझल्ट. मार्च 2025 मध्ये 9,692 करोडचा रेव्हेन्यू होता, तर 11,156 करोडचा रेव्हेन्यू होता. म्हणजे रेव्हेन्यू 15% वाढलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट 10% कमी झालाय, तर नेट प्रॉफिट जो आहे तो 45% जो आहे तो वाढलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्मार्ट मनी म्हणजे नेमकं काय आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बाजारात पैसे कमवणारा सर्वात हुशार माणूस तो नसतो ज्याच्याकडे सर्वात जास्त माहिती असते, तर तो असतो जो योग्य माहितीवर योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. मार्केटमध्ये नेहमी स्मार्ट मनीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करा, कारण प्राइस आवाज करते पण स्मार्ट मनी शांतपणे. याचाच अर्थ स्मार्ट मनी म्हणजे मोठा पैसा, मोठा अभ्यास, मोठा अनुभव, शिस्तबद्ध निर्णय आणि दीर्घकालीन विचार. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही क्वेरी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.